आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नाशिकमधल्या खड्ड्यांनी 7वा बळी घेतलाय. अपघातामध्ये जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दिलीप काळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 24 दिवसानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला. अपघातामुळे त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणखी 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय. तळेगाव चाकण महामार्गावरील खराबवाडी इथं खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे चाकण परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो. इंजवडी, माण आणि मारुंजी या परिसरातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा आरती करत अनोखं आंदोलन केलं. माण मारुंजी परिसरातल्या खड्ड्यांवर हार फुलं वाहून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. नाशिक शहरातल्या उद्योजकांनी खड्ड्यांविरोधात आंदोलन केलं आहे. उद्योजकांकडून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन करण्यात आलेलं आहे. शहापूर मुरबाड खोपोली महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. महिलांकडून तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला. खड्डेमुक्त पुण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय. खड्ड्यांना फुलं वाहत प्रशासनाचा निषेध केलाय. पालिकेनं शहरातील खड्डे न बुजवल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिलाय. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट झाली. ई चलन रद्द करा या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळाली. अहिल्यानगरातील धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत बीडच्या केज शहरात बंद पाळण्यात आला. काही तरुणांनी दुचाकी रॅली काढून शहरातली दुकानं बंद केलेली आहेत. मात्र ही रॅली पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता काढण्यात आली. त्यामुळे 15 ते 20 तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठीचे धडे देण्यात आलेले आहेत. अनेक रिक्षा चालकांनी या मराठी प्रशिक्षणाला प्रतिसाद दिला. आतापर्यंत 800 पेक्षा अधिक परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी भाषा शिकून परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले आहेत. हिंगोलीमध्ये भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या 19 वर्षीय नातवानं अवयव दान केलं. आमदार मुटकुळे यांना गेल्या काही दिवसांपासून पोटाचा त्रास होत असल्यानं डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिलेला आहे. छत्रपती संभाजीनगरसह राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठामधील प्रलंबित असलेली प्राध्यापकांची भरती पुन्हा एकदा रखडणार आहे. राज्य शासनानं 11 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापकांच्या निवडीसंदर्भात 60-40 असं सूत्र ठरवलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा तारळे या गावामध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन चळवळ मजबूत व्हावी, ग्रंथालयाचं महत्त्व अधोरेखित व्हावं आणि वाचाल तर वाचाल हा संदेश जनमानसात रुजावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे. भंडारा बसस्थानकावर 3 दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये भारत सरकारच्या गेल्या 12 वर्षातल्या यशोगाथेचं दर्शन घडवलं. तसंच VBG रामजी कायदा 2025ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे ठळकपणे मांडली. रत्नागिरीमध्ये घरकुलाचं मोफत वाळू कागदावरच असल्याचं समोर आलेलं आहे. प्रशासकीय अनास्था आणि समन्वयाच्या अभावामुळे योजना कागदावरच राहिली. जिल्ह्यातील 18,000 मंजूर घरकुलांपैकी अवघ्या 2,000 लाभार्थ्यांनीच महाखनिज प्रणालीवर नोंदणी केली आहे. गणेशोत्सवासाठी भिवंडी निजामपूर शहर महापालिकेमध्ये आढावा बैठक पार पडली आहे. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये मूलभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आलेला आहे. यावेळी गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, पोलीस आणि अधिकारी उपस्थित होते.